आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। तुमचं कोणतं काम आहे आता करणार आहे? सर्वात प्रथम माझं पहिले 100% सभासद वाढवायचं हे मी माझे ध्येय आहे। आणि 10 लाखाचे 20 लाख आणि जे बी आम्ही जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे ते पूर्ण करायचं, पूर्ण 100% प्रयत्न करणार। आणि आमच्या 3 महिला आला त्याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे। आणि 10 वर्षापासून प्रगती पॅनल हे खूप छान आमच्या चेअरमन साहेबांनी खूप मेहनत घेतली याच्या बाबतीमध्ये, प्रचंड मेहनत, दिवस रात्री 12 वाजले तरी ते फोन करत होते आम्हाला की उद्या कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं। दररोज फक्त प्लॅनिंग आणि विरोधी पक्ष जो होता आमचा, तो आमचा मित्रच होता। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे, कोणत्याही प्रकारचे आमच्यामध्ये भेदभाव दिसून आले नाहीत। आता आमच्या विजयी मिरवणुकीमध्ये सुद्धा आमचा विरोधी पक्ष आमच्या अगोदर हजर असल्याचं दिसून आलं आम्हाला। सर, कर्मचाऱ्यांसाठी जे तुमच्या मागण्या आहे, उमेदवार विजयी झाले तुमचे पॅनल। आज भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांची पतसंस्थेच्या एकूण 15 जागेपैकी 3 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि 12 जागेसाठी मतदान झालं। त्यापैकी 12 पैकी 10 जागेवरती प्रगती पॅनलचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत आणि 2 परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झालेले आहेत। अशा प्रकारे प्रगती पॅनलला याच्यामध्ये 13 मतांनी 15 पैकी 13 उमेदवार निवडून बहुमत प्राप्त झालेलं आहे। तुमच्या पॅनल मध्ये महिला उमेदवार जास्त दिसतात, काय? आमच्या पॅनल तर्फे दोन्ही महिला राखीव मध्ये 2 महिला उमेदवार निवडून आलेले आहेत। तसेच सर्वसाधारण उमेदवारामध्ये सुद्धा आम्ही एक महिला उमेदवार दिली होती आणि ती महिला उमेदवार सुद्धा आमची निवडून आलेली आहे। अरे 6 वर्षापासून तुम्ही 2दा निवडून आलेले आहे, आता निवडून आलेले, काय नवीन करणार कर्मचारी? मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही जर बघितलं तर कर्जाची मर्यादा जी होती ती 1 लाखावरून 10 लाखापर्यंत नेलेली आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला कर्ज मर्यादा ही 10 लाखावरून 20 लाखापर्यंत न्यायची आहे। त्याचप्रमाणे आमच्या पतसंस्थेच्या सदस्यांची संख्या ही आम्हाला तिप्पट करायची आहे। हे आमचं या बाबत आम्ही आता नियोजन करणार आहोत। प्रकारे काम केलं यांनी आणि भूमी अभिलेख सोसायटी ही अवसरात केली चालली होती, परंतु या प्रगती पॅनलचे आम्ही माननीय आमचे चेअरमन महादेव दायबाई यांना आम्ही प्रचंड मताने त्यावेळेस विजय केला आणि त्यांनी खूप कर्मचाऱ्याच्या बाजू व्यवस्थित त्या प्रकारे मांडल्या आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणतीही अडचण असो काही असो त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आणि अडचणीच्या काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला कसं कर्ज उपलब्ध करून देता येईल या गोष्टीचं त्यांनी खूप छान प्रकारे नियोजन केलं। बिनविरोध मी जे निवडून दिल्याबद्दल मी खूप खूप त्यांचा ऋणी आहे आणि माझ्या पुऱ्या टीमला निवडून दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे। आणि सर इतक्या लांबून आले मराठवाड्यातून सभासद, त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करतो सर। तुम्ही चेअरमॅन पावसा पाण्याचे आले सर, ते त्यांचे खूप खूप मी मनापासून जाहीर धन्यवाद करतो सर। आणि माझ्याबद्दल माझ्या महिला मंडळ त्या बोलताना आता मला नारी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे, त्यांच्यावर मला जबाबदारी टाकायची आहे। यावेळेस तुम्ही चेअरमॅन होणार का?
चेअरमन आता ते हे संचालक मंडळ त्यांच्यावर ते ठरवितात. महिला आहे आता या पॅनल मध्ये तुम्ही तिघ निवडून आल्या, काय शुभेच्छा देणार? एक मिनिट हे लावा, माईक लावा. ज्या कुटुंबाने एवढा ऑलरेडी एवढा विश्वास संपादन केलाय सगळ्यांचा,